मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून लातूरच्या पळशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्यात येते। आपण जर भेटलं तर आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या समर्थनात लातूर अंबाजोगाई महामार्गावरती मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले। आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आंदोलन करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता लातूरमध्ये आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीला धरून हे सगळे कार्यकर्ते आणि मनोज जरांगे सातत्यानं आंदोलन करतायत, मागणी करतायत। खरं म्हणजे काय सांगाल, पुन्हा एकदा आंदोलन करतायत? 8 महिने आम्ही या सरकारची वाट बघितली। मुंबईमध्ये जो GR आमच्या हाती दिला गेला ते फक्त एक गाजर होता असं आम्हाला वाटतंय। सरकार काल शिष्टमंडळ घेऊन पाटलांच्या भेटीला आलं तरी सुद्धा काही तोडगा निघाला नाही। आज आमचं दैवत सकाळी 10 वाजल्यापासून उन्हामध्ये बास टाकून या ठिकाणी तळपत आहे आणि आम्ही हे मराठे घरात कश काय बसणार। मी या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो, आमचा अंत बघू नका। आमचं दैवत आज त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावलेला आहे आणि जर जरांगे पाटलांना जर काही झालं रे, तुम्हाला बोलती पुई या ठिकाणी साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमचं म्हणणं एकच आहे, मुंबई आरक्षणामध्ये, मुंबईच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनामध्ये ज्या मागण्याचा GR तुम्ही आमच्या हातात दिला होता त्या मागण्या तुम्ही दिल्याप्रमाणे त्या मागण्याची अंमलबजावणी या ठिकाणी लवकरात लवकर करावी। आंदोलनाची काय वेळ येते मराठा समाज? सरकार कायम मराठा समाजाची दिशाभूल करत आहे। सरकारनं GR काढल्याचं सोंग केलेलं आहे, परंतु शासन दरबारी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं मुंबई परत आल्याच्या नंतर अद्यापर्यंत वाटप झालेलं नाही। शासन दरबारातून सांगण्यात आलेलं आहे की कुणबी प्रमाणपत्र वाटप करू नका। तुमचं सगळं रेकॉर्ड सगळं व्यवस्थित असताना तुमची निजामकालीन नोंद एकूणच आहे ते या मराठा समाजाच्या मागण्या आहेत। 17 गॅजेट लागू करा, हैदराबाद गॅजेट लागू करा आणि आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा अशा प्रकारची मागणी या कार्यकर्त्याला ते आपण मोठ्या संख्येने लातूर अंबाजोगाई महामार्गावरती हे कार्यकर्ते जे आहेत ते आता आंदोलनात उतरलेले आहेत। महामार्गावर वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून मराठा समाजाचं हे आंदोलन जे आहे ते सबंध महाराष्ट्रभर पाहायला मिळतंय। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।